31 जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शिवसेना पक्षातर्फे पुण्यातील विविध विधानसभा मतदारसंघात तंबाखूजन्य व्यसनांची जाहीर होळी करण्यात आली। कोथरूड, खडकवासला, हडपसर, वाडगाव शेरी, येरवडा, गुडलक चौक अशा विविध ठिकाणी व्यसनांच्या होळीचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले। येरवडा येथील कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे हेमंत बत्ते, हडपसर येथे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे, गुडलक चौक येथे युवा सेना राज्य सचिव किरण साळी, खडकवासला येथे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, कोथरूड येथे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वा रोड पुतळ्यासमोर उदय भेलके आदींनी व्यसनांच्या होळीचे भव्यतेने आयोजन केले। यावेळी सुधीर जोशी, अविनाश खेडेकर, निलेश गिरमे, सुदर्शना त्रिगुणाईत, राजाभाऊ चौधरी, शंकर संगम, उद्धव गलांडे, विनोद करतात, उदय खांडके, मनोज अट्टेकर, रमेश साळुंके, श्याम ताठे तसेच हडपसर व खडकवासला येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता आम्ही व्यसन करणार नाही याची शपथ घेऊन सिगरेट, तंबाखू याची होळी करून करण्यात आली। पुणे महानगर प्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, शिवसेनेच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये या धूम्रपान, ड्रग्ज आणि तंबाखूच्या विरोधात कायम आंदोलन करत राहू। जिथे जिथे ड्रग्ज सारख्या वस्तूंचं प्रोडक्शन असेल तिथे छापे टाकून पोलिसांच्या मार्फत कारवाई करत राहू व तरुणांना या व्यसनापासून रोखण्याचा प्रयत्न करू। व्यसनमुक्ती क्षेत्रात गेली 40 वर्ष काम करणारे डॉक्टर कल्याण गंगवाल यांना पद्मश्रीने गौरवण्यात यावे असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देत असून पुढे केंद्र शासनाकडे देखील याची शिफारस होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं ते म्हणाले।